नमस्कार, मी जयश्री, संचालिका मोबिलिझम टेक्नॉलॉजीज। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे ॲप वापरण्यासाठी कसे रजिस्टर करावयाचे याबद्दलची माहिती देणार आहे। तर या स्क्रीनमध्ये तुम्हाला वरती उजव्या साईडला शेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर खाली शेअर विथ असा ऑप्शन तुम्हाला दिसेल। यामध्ये व्हॉट्सॲपच्या आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची व्हॉट्सॲपची विंडो ओपन होईल। तेथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे की हा व्हिडिओ तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या सहकारी शिक्षकांना पाठवायचा आहे त्यांना तुम्ही सिलेक्ट करून हा व्हिडिओ या ॲपची लिंक तुम्ही त्यांना पाठवू शकता। अशा पद्धतीने ही लिंक त्यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर मिळेल। त्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे ॲप ओपन होईल। आता ह्या स्क्रीनवर ते त्यांना स्वतःला रजिस्टर करू शकतील। त्यासाठी वरती शाळेच्या नावासमोर उजव्या साईडला एक प्लसचा आयकॉन दिसेल, त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशनची इथे रजिस्टरचा ऑप्शन येईल। रजिस्टरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर वरती स्टुडंट रजिस्ट्रेशनची विंडो ओपन होईल, जेथे विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल नंबर आणि इयत्ता डिव्हिजन विद्यार्थ्यांना टाकायचे आहे। इयत्ता आणि डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे आणि आय ॲग्री हा ऑप्शन सिलेक्ट करून रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर ते स्वतःला रजिस्टर करू शकतात। अशा पद्धतीने आता रजिस्टर केल्यानंतर ते स्वतः हे ॲप त्यांच्या मोबाईलवर वापरू शकतात आणि त्यांच्या शाळेमधील शिक्षकांनी जे काही व्हिडिओज अपलोड केले आहेत ते लिस्ट मधून सिलेक्ट करून ते व्हिडिओज ते बघू शकतात। धन्यवाद।